कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विश्वा, हे घे गरम। हा आता कुठे गेला असेल? विश्वा, 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 काय करतोयस तिकडे? आते भाऊ, आते, अरे पडशील। काय करतोयस तू? काय वेडेपणा चालवलास विश्वा? काय चाललंय कसं? जालूने एका अनोळखी मुलाला होकार दिलाय का? तर तिच्या आई वडिलांनी त्या मुलाला पसंत केलं आणि आता फक्त त्यांच्यासाठी ती त्या अनोळखी मुलाशी लग्न करणार आहे। आणि इथे मी फक्त माझ्या आई वडिलांचा मान राखण्यासाठी त्या मुलीला माझे फिलिंग सुद्धा सांगू शकत नाही, जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो। विश्वा, विश्वा, काय बोलतोयस तू? मग सांग नाही, माझ्यासोबतच का होतंय असं? मी जर एका मुलीवर मनापासून प्रेम केलं तर त्याची शिक्षा मलाच का मिळावी? तुम्ही प्रेम करायच्या लायकीचंच नाहीये का ग? ती नाही जगू शकत ग जानू शिवाय। विश्वा, हात सोडते तुझ्या समोर। असलं अभद्र काहीतरी बोलू नको रे। पण आधीच आपल्या घरात प्रेमामुळे खूप काही भोगले, मरेपर्यंत विसरू शकत नाही मी। तर तुझा हा मूर्खपणा काय करतोयस विश्वा? मला आता भीती वाटत नाही। कसली भीती वाटते? मी जीव देण्याची। विश्वा, विश्वा, मला का असं करतोयस तू? तेव्हा का परीक्षा घेतोयस माझी? आई अगं, मी तर तेव्हाच मेलो होतो जेव्हा मला कळलं की चालू आता दुसऱ्या कोणाची होणार आहे। त्या क्षणी सगळं संपलं होतं ग। आता सुरू आहे तो फक्त श्वास। असं जगण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये ग। विश्वा, हात जोडते बाळा तुला। असल्याबद्दल काहीतरी बोलू नको रे। देवा कुठल्या जन्मीची शिक्षा देतोय मला? काय मूर्खपणा चालवलं असं सांग बरं? एकटा नाही, मी आहे ना तुझ्या बरोबर। ते बघ, मी आहे, बाबा आहेत, आप्पा आहेत, आम्ही सगळं आहोत। असं वेडेपणा नको करू विश्वा। काळजाचा तुकडा आहेस तू, एकुलता एक आहेस, लाडका आहेस। तुला ना काय आनंदात बघायचं रे, असं रडताना नाही, सुखात बघायचं। तू असा मूर्खपणा करतोयस ते काय रे? माझी शपथ घे आणि म्हण पुन्हा असलं कधी काही करणार नाही। आई, विश्वा, हे माझी शपथ। आणि पण पुन्हा असं कधी करणार नाही, पुन्हा चुकीचं वागणार नाही, ही शपथ। आई, मी शपथ घेतो पुन्हा असं वागणार नाही। विश्वा, शपथ घेतलीस माझी।
आयुष्यभर लक्षात ठेवायचं. हं? काय ग लक्ष्मी, हं? आता तरी तुझी काळजी मिटली की नाही? तू म्हणत होतीस ना की लग्नानंतर जानूचं कसं होणार, जयंतराव आणि तिचं सगळं नीट होईल ना. काय आता तरी जयंतरावांबद्दल खात्री पटली का? पटली, अगदी पूर्णपणे पटली बघा. म्हणजे आज दिवसभर ते आपल्याबरोबर होते, त्यानंतर मला जाणवलं की जयंतरावांबरोबर आपली जान्हवी अगदी आनंदात राहील. तुम्ही पाहिलं ना आज किती खर्च केला त्यांनी जान्हवीसाठी. हो. नाही पण म्हणजे त्यांनी खूप पैसे खर्च केले म्हणून माझं मत बदललं नाहीये. हा, पैसे काय हो, येतात जातात. माणूस विश्वास टाकण्यासारखा हवा. आणि आज जयंतरावांबद्दल मला तेच वाटतंय. ते आपल्या जान्हवीची छान काळजी घेतील. असा नवरा असेल ना प्रेम करणारा, तर संसार अगदी सुखाचा होतो बघा. अगं, आणि किती मिसळले जयंतराव आपल्यात, म्हणजे असं वाटतच नाही की हल्लेली ओळख झाली आपली. अगदी अहो, म्हणजे इतके छान रुळलेत ना ते. आता मला खात्री पटली, त्या दोघांचा संसार ना अगदी छान सुखाचं होणार बघा. आणि असं वाटण्यामागे आणखीन एक कारण आहे. काय ग? जयंतरावांचं जान्हवीवर तसंच प्रेम आहे जसं तुमचं माझ्यावर. नाही म्हणजे असं फक्त मी नाही म्हणत आहे, सासूबाई पण म्हणाल्या की जयंतराव अगदी तुमच्यासारखे आहेत. काहीतरीच काय लक्ष्मी. अगं, कुठे जयंत आणि कुठे मी, त्याच्यात आणि माझ्यात काहीही साम्य नाहीये. बघतेस ना तू, तो जान्हवीचा एकही शब्द खाली पडू देत नाही. ती जे म्हणेल ते करतो. आणि मी तुझा शब्द पूर्ण करणार असं खोकत बसतो फक्त. खरंच मात्र काहीच नाही. असं नाही बोलायचं हो. तुम्हाला नाही माहिती तुम्ही माझ्यासाठी इतक्या वर्षात काय काय केलंय. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरी येते ना, तिला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं, खूप तडजोडी कराव्या लागतात. मी तुमच्याशी लग्न करून या घरात आल्यानंतर मला असं काहीच करावं नाही लागलं, कारण तुम्ही माझ्या पाठीशी होता. तुम्ही मला समजून घेतलं, सांभाळून घेतलं. आणि तुम्हाला काय वाटतं, मी कुणा दुसऱ्याच्या सांगण्यावरून घर थोडीच सोडलं होतं, माझ्या स्वार्थासाठी सोडलं होतं. कारण मला तुम्ही हवे होता, माझ्यासाठी कायम माझ्याजवळ. लक्ष्मी, निवास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.